कल्याणजवळील मलंगगडावर आज मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी झाली आहे। माघी पौर्णिमेच्या दिवशी मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी लाखो हिंदू भाविक येत असतात, तर मुस्लिम भाविक देखील याच ठिकाणी पीर बाबाचे दर्शन घेण्यासाठी येतात। मलंगगडावर नेमके हिंदूंचे देवस्थान आहे की मुस्लिम धर्मियांचे, यावरून गेली अनेक दशके वाद आहेत। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी त्यामुळेच 1976 साली आंदोलन सुरू केले। तेव्हापासून आजपर्यंत हे मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू आहे। यावर्षी या आंदोलनाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत। आनंद दिघे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर येण्याची प्रथा सुरू ठेवली। कल्याण, ठाणे, नवी मुंबई, पालघर तसेच मुंबईतून हजारो शिवसैनिक, बजरंग दलाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषद अशा 16 संघटनांचे कार्यकर्ते माघी पौर्णिमेला मोठ्या संख्येने मलंगगडावर येतात। यंदाही एकनाथ शिंदे यांनी मलंगगडावर येऊन मच्छिंद्रनाथांच्या समाधीचे दर्शन घेऊन आरती केली। यावेळी मलंगगडाचं प्रकरण न्यायालयात आहे आणि न्यायालय भक्तांच्या बाजूने नक्कीच निर्णय देईल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय। या ठिकाणी होत असते। सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ही मलंगगड यात्रा सुरू केली आणि ती अखंडितपणे आजही सुरू आहे। आणि म्हणून हजारो लाखो भाविक भक्त राज्यभरातून या ठिकाणी दर्शनाला येत असतात आणि या मनोभावे नाथांचं दर्शन घेत असतात, नाथांच्या समाधीचं दर्शन घेत असतात। आणि या ठिकाणी ही मलंग यात्रा अनेक दिवस या ठिकाणी सुरू असते। राज्यातून परराज्यातून देखील हजारो लाखो भाविक या मलंगनाथाच्या उत्सवामध्ये, यात्रेमध्ये सहभागी होतात। मी त्यांचं स्वागत करतो। यावेळेस मलंग भक्तांसाठी फेनिक्युलरची सेवा सुरू झालेली आहे, त्यामुळे यावर्षी ज्या लोकांना वयोवृद्ध आहेत, महिला आहेत, त्यांना इच्छा असून देखील मलंगनाथाचं, नवनाथांचं दर्शन घेता येत नाही, वंचित राहतात, त्यांना फेनिक्युलरमुळे ही सेवा प्राप्त झालेली आहे। आणि म्हणून सगळेच जण पायथ्याशी आलेले मलंग भक्त या ठिकाणी या मलंग मुक्तीच्या यात्रेमध्ये सहभागी होत आहेत, त्याचा आनंद आहे आणि सगळ्यांना दर्शन घेता येतं याचाही आनंद आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा जो काही अखंड मलंग मुक्तीचा जो काही यात्रेचा सोहळा आहे, अविरतपणे अखंडपणे सुरू ठेवण्याचं काम या ठिकाणी मलंग भक्तांनी सुरू ठेवलेलं आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो। यामध्ये बिलकुल ठाण्याच्या कोर्टातही, हायकोर्टातही केस सुरू आहे आणि लवकरच या ठिकाणी मलंग भक्तांची इच्छा या ठिकाणी न्यायदेवता पूर्ण